तर मंडळी, अमेरिकेने बनवलं यूट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि आता ChatGPT सारखा ॲडव्हान्स ॲप. आणि रशियाने बनवलं टेलिग्राम, चायनाने बनवलं टिकटॉक, WeChat, परत स्वीडनने बनवलं ट्रू कॉलर आणि आपल्या भारताने काय बनवले? ड्रीम इलेव्हन वरती या, पैसे लावा, भविष्य आजमावा, 3 पत्ती, रमी सर्कल ह्या असल्या ॲपवरती पैसे उधळा आणि घर बसल्या करोडपती बना. कारण भारतातल्या सरकारला बरोबर माहितीये की आपल्या भारतातल्या लोकांना कमी वेळात जास्त पैसे मिळवायची लय खाज आहे. त्यामुळे ह्यांनी बरोबर गेम केलाय. आणि ही लोक बी अशी गंडायला लागली ती, घर बसल्या हेनं करोडपती बनला, तेनं करोडपती बनला, आपण बी बनू शकते, आपण बी पैसे लावायचे म्हणून पाहिजे तेवढं पैसे ह्या ॲपवरती उडवायला लागले ती. आणि ह्या ॲपवरती पैसे उडवून ही झाले ती पार भिकारी. म्हणून ह्या बेरोजगारांना कोण पुरी दिना ती आणि ज्यांच्या जवळ होत्या त्या बी पुरी ह्यांच्याकडे पैसे नाहीत, ही भिकारी झाली ती म्हणून त्या बी गेल्या सोडून. मग इंडियानं नवीन ॲप काढला. कुठला? ॲस्ट्रॉटॉक वरती या, परत ह्या ज्योतिषांवरती पैसे उधळा आणि आपल्याला पुरगी कधी मिळत्या ते बघा, ब्रेकअप झालेलं पॅचअप कधी होईल ते बघा. ह्या सगळ्यावर तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा.